वरती जबरदस्तीचा हात टाकले तो म्हणजे कोणी सर्वसामान्याला भय रूपरेंद्र म्हणतात मला एका स्त्रीच्या सहाय्याचा फायदा घेतलास हे लक्षात ठेव. मानेवर केसांचं जंगल वाढवलं म्हणून नराचा नारायण होत नाही. धरीचे पाय नराचा नारायण झाला नाही तरी चालेल पण हिचे चरण मी धारणार नाही. एवढं नव्हे हिच्या सौंदर्यावर मी गोविंद झालेलो आहे. जोपर्यंत त्याची प्राप्ती करत नाही मला अरे तुझ्या प्रेमाला जिथायची संपत्ती नाही अर्थात हिच्यावर होकारार्थी प्रश्नार्थ मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. हे लक्षात ठेव. तुझे जे स्वर्गात गेलेले सगळे पूर्वज आहेत ना हे जर सगळे पाहतील तर ते सगळे नरकात जातील. विचार करा मीरा भाई. केवळ स्वतःचा विचार करतोय स्वतःच्या सुखाचा विचार करतोय म्हणून हिची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोय. हिची प्राप्ती तुझ्या जीवनाची तृप्ती आहे पण तुझ्या वर्गात हा मांडव कुला जन्माला आलेला घटको पुत्र भरभरून आहे. माझा क्रम काय आणि माझा ओम काय हे तुला दाखवणार.
काय अशा अरण्यात एकट्या फिरत जाऊ नका. कारण प्रत्येक वेळी तुमच्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी आमच्यासारखे वीर योद्धे येतीलच असं नाही. संकट समय आणि चढाचा विनोद करता इतकंच झाला. माझा दिवसाचा आपण संरक्षण केला. धन्यवाद तुम्हाला. खरोखरच आपले हे उपकार मी कधी विसरणार नाही. तुमचे नमस्कारही आमच्यापर्यंत पोहोचले आणि धन्यवादही आमच्यापर्यंत पोहोचले. तरी सुद्धा या उपकाराची परतफेड कशी करावी हे कळत नाही हो मला. कशी करणार? कशी करू? मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जरा आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी सांगू नको. अशा फणा करून पुढे येत जाऊ नका. मगाशीच बोललोय. तुम्हाला भीती वाटते का? नाही, भीती तुमच्या फण्याची वाटत नाही, तुमच्या विषाची भीती वाटते. अहो तुम्ही माझ्यावर उपकार केला. अहो माझं तुम्ही संरक्षण केला. मग या फण्याची आणि या विषाची तुम्ही भीती कशाला बाळगता? भीती बाळगायची गरज नाही. गरज नाही. मला ना तुम्हाला काही सांगायचं आहे. मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. मला विचारायचं आहे. पण विचारायचं आहे सांगायचं आहे याच्यात काय फरक आहे? नाही घोटाळा झाला हो. घोटाळा झाला? हो घोटाळा झाला. काय झालं माहिती का? मी सांगून विचारू की विचारून सांगू हे कळत नाही. हे बघ, तुमच्या सांगण्यात आणि बोलण्यातच कुठेतरी घोटाळा होतोय. एक लक्षात ठेवा, असे घोटाळे करत राहिला तर आम्हाला नाही. माझी द्विधा मनस्थिती झाली. शब्द येत नाही ओठावर. ओठावर शब्द फुटत नाही. काय बोलावं कसं बोलावं हे कळत नाही मला. काय सांगायचं आहे का लवकर येतो आम्ही. पण लक्षात ठेव, लक्षात ठेव, पुन्हा अशी एकटी फिरत जाऊ नको. शब्द शब्द ऐकता सूर जुळाले. शब्द फुटत नव्हते माझं फटका केलं आणि काय गं? मगाशी ओरड मारून विलाप करत होती. तसा प्रेमाचा आलाप वाटे. आलाप हा तुमच्यासाठी, विलाप हा त्यांच्यासाठी होता. शब्द शब्द ऐकता सूर जुळाले. सुरातून नाचे तुला.
समजलं मला. आणि माझ्या देवाच्या आशीर्वादानं मी ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं आहे आणि म्हणून मी तुझ्याशी लग्नही करू शकत नाही. मला वाटतं पण या प्रेमाचा तुम्ही स्वीकार का करू शकता? निश्चित अहो, हे नागकन्ये, तुझ्या प्रेमाचा मी जरूर स्वीकार करीन. पण या विश्वात अनेक नाकारी पाणी मात्राचे संबंध जोडले जातात हा आणि त्याच्यातील एक नातं म्हणजे बंधू भगिनीचं नातं. आणि म्हणूनच नागकन्ये ऐक, मी तुला प्रेम देईन, मी तुझ्याशी नातं जोडीन. नातं जोडणार हे नातं कोणतं असेल तर या विश्वातील पवित्र बंधन. या विश्वातील आणि ते बंधन म्हणजे बंधू भगिनीचं प्रेम. काय सांगायला? हे वीर पुरुष, तुमचा मुखवटी शब्द निर्माण झाले. या विश्वातील सर्व श्रेष्ठ असणारं प्रेम आणि तेच प्रेम म्हणजे बंधू भगिनीचं प्रेम. आज मी तुमच्यावर आसक्त झाले. केवळ या तुमच्या पराक्रमावर मी बेहद खुश आहे आणि माझं प्रेम पुष्प तुमच्या चरणी समर्पित. पण याचं उत्तर मला वेगळं झालं. पण असू द्या, कारण या विश्वातील सर्वश्रेष्ठ असणारा प्रेम म्हणजे बंधू भगिनीचं प्रेम. मला या प्रेमाला मान्यता, याला थोडा मान. निश्चित अगं या शांत जन्मजन्मीचा गाठी तुझ्या आणि माझ्या बंधू प्रेमानं या विश्वात हे बंधू भगिनीचं प्रेम घेऊन या प्रेमाला पण धावून जन्मजन्मीचा गाठी, जन्मजन्मीचा गाठी. आणि आज ही तुझी लाडकी बहीण आणि हा लाडका परमेश्वराला मिळकत सांगलं दिली की आपलं नातं हे असं विश्वास तुला तू जीवन जगत असताना कुठलाही संकट तुझ्यावर येईल ते संकट तुला प्राप्त करण्याचा यावेळी तुला शब्द देतोय. मला शब्द देतोय पण भाऊराया आज ही तुझी भगिनी
अगदी वचन करून तुला एकच सांगते, आज माझ्या अंगावर असणारी ही नागशक्ती आज केवळ मी तुला प्रदान करते. हे स्वीकार कर. याचा शक्ती आज माझ्या या तरुणाच्या शरीरात प्रविष्ट करते. आई 9,000 नागांचं बळ माझ्या शरीरात समाविष्ट झालंय. आज ही नागशक्ती तुझ्या अंगी प्रविष्ट झाली. निश्चित पण आज अजूनही मी तुला देणार आहे. तो पहा, सर्वात वेगवान धावणारा तो दिव्य अश्व, हा तो दिव्य अश्व, तो गगन संचारी अश्व, हा तो कोणासाठी? फक्त माझ्या दादासाठी, माझ्या भाऊरायासाठी. दादा, याचा तू स्वीकार कर. याचा स्वीकार कर. निश्चितच हे सारं वर्तमान माझ्या आईला सांगेन. मग चालेल. तिचा आनंद गगनात होईल. मग ही नागकन्या निघाली नागलोकाच्या ठिकाणी. ही नागकन्या माझी ताई माझा निरोप घेऊन गेली.